चला मित्रांनो, आज आपण सीताफळ खाणार आहोत. बघा, धारू धारू शहर धारू तालुक्यातच नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये या सीताफळाची चव वेगळीच आहे मित्रांनो. शरीराला आणि अ, ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीरासाठी खूप अत्यंत चट चवदार फळ आहे मित्रांनो. ही ह्या डोंगरामध्ये मिळतो, ह्याची चवच वेगळी आहे मित्रांनो. जो कोणी असं सीताफळ लावतात किंवा शेतामध्ये त्याचं हे करतात, बगीचा बाग, त्या सीताफळामध्ये आणि डोंगरातील सीताफळामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. निसर्ग नियमित आलेलं सीताफळ आहे हे मित्रांनो. त्याला रानमेवा सुद्धा म्हणतात आणि डोंगरामधीलच फळ खाण्यासाठी चांगलं असतंय मित्रांनो. ही बघा, माझ्या मित्रासोबत आलो मी, श्रीकांत चव्हाण त्यांचं नाव आहे. धारूरच्या घाटाखाली हे शेत आहे मित्रांनो. बघा, निसर्गरम्य ठिकाण आहे मित्रांनो. पूर्ण डोंगर हिरवंगार आहे, सध्याला भरपूर पाऊस पडल्यामुळे. ही बघा, तुम्हाला मी सीताफळ तोडताना दाखवत आहे. मी स्वतः झाडाचं स्वतः तोडत आहे. हे बघा, हे फळ कसं आहे बघा, मी दाखवत आहे. कारण खूप झाडीमध्ये जावं लागतं मित्रांनो, काटे असतात. बघा, इथं काटे असतात. खूप त्रास होतो काढताना मित्रांनो. आणि आपल्याला सवय नसते, आपण कधी तर जातो मित्रांनो सीताफळ तोडण्यासाठी. शेतातील लोकांना सवय असते, आपल्याला नसते. हे बघा सीताफळ, बघा या सीताफळ असतात मित्रांनो. खूप मेहनत करावी लागते तोडण्यासाठी मित्रांनो. याला खूप अडचणी येत, रस्ता डोंगराचा असतो मित्रांनो, चालता येत नाही. ही नदी बघा, छोटे छोटे ओढे वाहत आहेत, अजून सुद्धा पाणी चालूच आहे. एका एका हातात पिशवी माझ्या. असे प्रत्येक झाड शोधून काढावं लागतंय मित्रांनो. कोणत्या झाडाला 2 असतात, कुणाला कोणत्या ठिकाणी 4 असतात, काही ठिकाणी नसतो. पण असं हुडकीत हुडकीत जावं लागतंय मित्रांनो. हे बघा, छोटे छोटे ओढे बघा. हे पाणी, ओढ्याचं पाणी. पलीकडे नदी मित्रांनो, ती नदी पण आता दिसणार आहे तुम्हाला. सध्याला पाऊस थांबल्यामुळं आता पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय. बघा ही नदी, बघा ही. ते आमच्या मित्राची मोटर बसवायची होती, त्यासाठी आम्ही त्यांच्या मोटर चालू करण्यासाठी प्रयत्न करीत होतो. हे बघा नदी. इथूनच निसर्गरम्य ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे मित्रांनो, आंबचंडिका देवीचं. खूप ऊन लागत होतं मित्रांनो, अंगातून असा घाम गळत होता. बघा, हे दाखवत आहे तुम्हाला, पाठीमागं डोंगर आहे. तो श्रीकांत चव्हाण मोटर चालू करायला आहे बघा. बघा ही नदी, हे नदीचं पाणी बघा मित्रांनो. या नदीचं पाणी खाली एक तलाव झालेला आहे नवीन, त्या ठिकाणी जाऊन मिळतंय मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मनाला अशी शांतता मिळते मित्रांनो. बघा हे पाणी,